आज आपण बघणार आहोत पेन ड्राईव्ह बुटेबल कसं बनवायचं। आपल्या या ठिकाणी पेन ड्राईव्ह आहे। आधीचा डेटा आपण काढून टाकू। सर्वप्रथम आपल्याला एक सॉफ्टवेअर लागेल, युमी USB। युमी USB चा ही पहिलीच जी वेबसाईट आहे याच्यावरती आपल्याला जायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर pendrivelinux.com ची विंडो ओपन झालेली आहे। इथे आपल्याला सॉफ्टवेअर खाली आल्यानंतर डाउनलोड ऑप्शन आपल्याला दिसणार आहे। या ठिकाणी दोन ऑप्शन दाखवले डाउनलोड, आपल्याला विंडोसाठी आणि हा UEFI BIOS साठी याला यूज करायचा आहे, पण आपण याला यूज करणार आहोत। तर ऑलरेडी मी याला डाउनलोड केलेला आहे, तर आपण ते सॉफ्टवेअर यूज करणार डाउनलोड केलेलं। इथे याला डाउनलोडला क्लिक केलं का आपलं सॉफ्टवेअर डाउनलोड होणार। तर आपण जे आधीच ऑलरेडी सॉफ्टवेअर जे आहे डाउनलोड केलेलं ते यूज करणार। युमी 2.0.6.3 लायसन ॲग्रीमेंटला ॲग्री करायचं आहे। आता आपल्या समोर या ठिकाणी फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला ड्राईव्ह सिलेक्ट करायचा आहे, जो आपण USB ला लावलेला आहे पेन ड्राईव्ह। फर्स्ट स्टेज मध्ये आपल्याला फॉर्मॅट करायचं आहे। फक्त पहिल्यांदाच याला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बूट करताना म्हणजे नेक्स्ट मल्टी विंडो किंवा मल्टी तुम्ही बूट बनवत असाल तेव्हा फर्स्ट टाइमच याला क्लिक करायचं आहे, नेक्स्ट टाइम त्याला क्लिक करायची गरज नाही। आता आपल्याला आयरन बुटेबल पहिला बनवायची आहे, मिनी XP आयरन बुटेबल CD, आयरन बूट CD। आणि आपली जी ISO फाईल जी सेव्ह केलेली आहे हार्ड डिस्क मध्ये ती आपल्याला शोधायची आहे। आपण या ठिकाणी ISO फाईल ओपन करून घ्यायची आहे आणि क्रिएट ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला तो स्टेप बाय स्टेप कसं इन्स्टॉलेशन होणार आहे, म्हणजे पेन ड्राईव्ह कसा बुटेबल होणार आहे त्याची आपल्याला माहिती मिळते। यस म्हणायचं। या ठिकाणी आपली प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे। प्रोसेस इज कंप्लीट, याला नेक्स्ट करायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला मेसेज आहे, वुड यू लाईक टू ॲड मोर ISO डिस्ट्रोज नाऊ ऑन D। आपल्याला जर अजून त्याला ॲड करायचे असतील, मग ते विंडोज असतील, तुमचं लिनक्स असेल, आलं लक्षात। मल्टी बुटेबल बनवण्यासाठी आपल्याला यस म्हणावं लागेल। तर आता सेकंड टाइम आपल्याला इथे फॉर्मॅट करायचं नाही आहे। आपल्याला फॉर्मॅट कधी करायचं आहे, फक्त फर्स्ट टाइम। आता नेक्स्ट ॲड करताना आपल्याला उबंटू ॲड करायचं आहे। काय ॲड करायचं आहे, म्हणजे आपल्याला जे जे आवश्यक आहे ते आपण ॲड करत जायचं आहे। आपण आधी काय घेतलं, आयरन बुटेबल, नंतर उबंटू। याच पद्धतीने तुम्ही पुढे जसं विंडोज 7 असेल, 8 असेल, आलं लक्षात, तेही तुम्ही इथं बघा मल्टिपल विंडोज विस्टा 7, 8, 10 हे पण टाकायचे असतील तर हे ऑप्शन, म्हणजे प्रत्येक याला मल्टिपल विंडोजसाठी ते ऑप्शन निवडणं गरजेचं आहे। तर आपण आता उबंटू टाकूया पहिला, आणि उबंटूची आपण वेबसाईटवरून ISO फाईल डाउनलोड केलेली आहे
ती आपण शोधून घेऊया. इथे बघा उबंटू आणि ओपन करायची. एवढी स्टेप झाली की मग त्याला क्रिएट म्हणायचं आहे. प्रोसेसला थोडा वेळ लागेल, आपण इथं पॉज करूया. प्रोसेस इज कंप्लीट. नेक्स्ट करायचं. आणि आता आपल्याला ॲड करायचं नाही, आपण दोनच बुटेबल बनवलेत. दोन ॲड करून, एक आयरन बुटेबल CD आणि दुसरी उबंटू. नो म्हणायचं. आता हे बघा या ठिकाणी थँक्स फॉर युजिंग युमी आणि याला फिनिश करायचं आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं, आज पेन ड्राईव्हला बुटेबल तयार केलं. आता याला सिलेक्ट केलं. एंटर. बघा मल्टीबूट USB डिव्हाइस क्रिएट झालेला. आलं लक्षात. आपण या ठिकाणी OS टूल्समध्ये गेलो तर आपल्याला आयरन बुटेबल CD दिसते. आलं लक्षात. त्यानंतर आपल्याला बॅक जर गेलो आपण मध्ये आपल्याला उबंटू दिसते. आलं लक्षात. बॅक झालं. आपण मिनी XP ओपन करूया. याच्यामध्ये मिनी विंडो XP. एंटर. पद्धतीने आपला आयरन बुटेबल CD त्यामध्ये असलेली विंडो मिनी XP या ठिकाणी